नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज माझ्या सोबत आहेत विवेक सावंत। विवेक सावंत हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO आहेत। जगामध्ये कॉम्प्युटर शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये ही संस्था सगळ्यात मोठी आहे। या संस्थेची महाराष्ट्रात 5000हून अधिक केंद्र आहेत आणि 1 कोटीहून अधिक तरुणांना त्यांनी आजपर्यंत कॉम्प्युटर शिक्षण दिलेलं आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे फायदे आहेत, त्याची जी फळं आहेत ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायची तर काय करायला पाहिजे, तर सर्वसामान्यांना प्रथम इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरता यायला पाहिजे। ज्ञानाचे स्रोत हे सर्वसामान्यांना अतिशय वेगाने उपलब्ध झाले आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा त्याचा गेटवे। MKCL मध्ये हमाल पंचायतचे शेअर आहेत, रिक्षा पंचायतीचे शेअर आहेत। अच्छा, हमाल पंचायतीपासून सरकारपर्यंत असे सगळे शेअर होल्डर आहेत। कारण काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणजे कसं चालवणार, कसं रोजचा व्यवहार। पण मला सांगा, इतक्या वर्षात कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही? राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्न जो आहे की नाही, तो आपण किती आपल्या मूल्यांवर आणि आपल्या कार्यपद्धतीवर किती फर्म आहोत त्याच्यावर आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे। मी असं ऐकलंय, अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला त्यांनी जेव्हा पहिल्यांदा सिलेक्शन प्रोसेस होतं त्याच्यामध्ये तुमच्या MKCLला तुम्हाला 60 मार्क मिळाले आणि अमेरिकन कंपन्यांना 20 मार्क कमी मार्क मिळाले होते। कमी मार्क होते, एवढा फरक? कारण काय की एक विद्यार्थी कसा शिकतो ह्याच्यावर कोणीच भर देत नाही। काय होतं, ई लर्निंग हा जो शब्द आहे ना, त्याच्यातला ई छोटा आहे आणि L कॅपिटल आहे हे विसरतात लोक। तो ई मोठा काढतात, म्हणजे टेक्नॉलॉजी मोठी आणि लर्निंगचा विचारच केलेला नव्हता। मला पुन्हा एकदा वर्तमानातून तुम्हाला भूतकाळात न्यायचं आहे आणि भूतकाळात म्हणजे खूप मागे तुमच्या बालपणात न्यायचं आहे। याचं कारण असं की मी एवढ्या सगळ्या या मुलाखती घेतल्या, याच्यामध्ये मला प्रत्येक मुलाखतीत दिसतंय की माणूस जो काय बनतो आयुष्यामध्ये त्याची बीजं कुठेतरी बालपणातच असतात। अगदी खरं आहे। मला हे सगळं तुम्ही जे केलंय, म्हणजे तुम्ही IT मध्ये आहात, तिथे मोठं काम केलंय, बरोबर आहे, पण IT मध्ये अनेक लोक आहेत। ह्या मागचा तुमचा जो दृष्टिकोन आहे, जो गांधीजींचा होता, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचा, तो महत्त्वाचा आहे। हा दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या बालपणातून मिळाला का? काय पार्श्वभूमी होती आणि कसं तुमचं हे सगळं, म्हणजे तालीम कशी झाली, खऱ्या अर्थाने तालीम कशी झाली? कुठल्याही व्यक्तीची जडणघडण ही त्याच्या बालपणीच्या संस्कारामध्ये, त्याच्या सामाजिक संदर्भामध्ये, कौटुंबिक संदर्भामध्ये होते, ही गोष्ट खरीच आहे आणि मी त्याला काही अपवाद नाही। खरं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण खूप समृद्ध असं बालपण मला मिळालं। माझा जन्म तसा मुंबईचा, कारण आईचं माहेर मुंबईला, दादरला, त्याच्यामुळे। तुम्ही मुळात कोकणातले? हां, मुळातलं आमचं कुटुंब कोकणातलं, परंतु स्वातंत्र्य चळवळीमध्ये माझ्या आजोबांनी भाग घेतला आणि त्या ह्याच्यात ते मुंबईला आले कोकणातून आणि नंतर ते नाशिकला स्थायिक झाले। नाशिकला त्यांनी एक राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा माझ्या आजीचे दागिने विकून काढली आणि अतिशय समर्पित जीवन शेवटपर्यंत जगले। आता बालपण जरी माझं, म्हणजे जन्म जरी मुंबईला झाला असलं तरी बालपण नाशिकला सगळं, म्हणजे कॉलेजचं शिक्षण वगैरेपर्यंत मी नाशिकला होतो। माझी आई शिक्षिका, वडील शिक्षक आणि आजोबा तर म्हणजे स्वतःच त्यांनी शाळाच काढली होती। आई वडील पण शिक्षक असण्याचं कारण खूप मजेशीर होतं, कारण त्यावेळेला आजोबांना शिक्षकच मिळत नव्हते, कारण त्यांचं असं तत्व होतं की सर्व जाती धर्माची, सर्व स्तरातली मुलं आपल्या शाळेत असली पाहिजेत। ते इतके गांधीवादी होते, पक्के, अगदी तत्वनिष्ठ। नंतर त्याच्यामुळे त्यांच्या ह्या आग्रहामुळे त्या काळात नाशिकमध्ये विशिष्ट जातीच्या शाळा असायच्या बहुसंख्येने, आणि जरी असं कोणी जाहीर म्हणत नसलं तरी ते अध्यारूत असायचे। तर त्याच्यामुळे माझे वडील LLB झालेले होते, त्यांनी लॉची प्रॅक्टिस सुरू करण्यात तितक्यात आजोबांनी सांगितलं की आपल्याला शिक्षक व्हायला पाहिजे, तू शिक्षक हो। मग आईला पण शिक्षक व्हावं लागलं। आईची पण ती प्रेरणा होती, कारण आमचं आजोळ जे आहे ते हरणे मुरुड, म्हणजे धोंडो केशव कर्वे यांचं गाव। तुम्हाला आश्चर्य वाटेल की अण्णासाहेब कर्वे यांनी विवाह केल्यामुळे आमच्या गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला। अण्णासाहेबांना भारतरत्न मिळालं, 103 वर्षाचे झाले होते, त्यावेळी आमच्या आजोबांनी घाट घातला की त्यांना मुरुडला आणायचं। मग आजोबा आणि शिरूभाऊ, म्हणजे आपले श्रीना पेंडसे, प्रसिद्ध श्रीना पेंडसे त्याच गावचे? हो, त्यांचं सगळं वाङ्मयचमुळे आमच्या 3 गावांवर आहे। त्या दोघांची खूप घट्ट मैत्री होती। दोघं मुंबईत असायचे। दोघांनी ठरवलं की आपले सगळे नेटवर्क उभं करायचं आणि अण्णांना तिकडे गावात न्यायचं। मग गावात एकी घडवून आणली आणि मग त्यांनी तिथे खूप मोठा समारंभ केला। त्यावेळेला
दत्तोवामन पोद्दार, पावा काणे, नंतर तर्कतीर्थ, लक्ष्मण शास्त्री जोशी, नंतर रँगलर परांजपे, रँगलर महाजनी, यशवंतराव चव्हाण. म्हणजे तुम्ही नाव घ्या आणि त्या सगळी माणसं आमच्या त्या छोट्याशा गावामध्ये आली होती. आणि आजोबांनी इतकं सुंदर नेपथ्य उभारलं होतं की त्याच्यानंतर खूप वर्षांनी श्रीना पेंडसांनी त्याच्याबद्दल महाराष्ट्र आयुष्य दिवाळी अंकामध्ये लेख लिहिला होता की ते नेपथ्य कसं होतं. अण्णासाहेबांना गावात परत आणलं त्यावेळेचं नेपथ्य, माझे आजोबा शिल्पकार होते, तर त्यांनी ते उभारलं होतं. पण हा सगळा संस्कार माझ्या आईवर होता आणि त्याच्यामुळे आईने असं ठरवलं की आपण मुंबईत राहत असलो तरी मुंबई विद्यापीठात जायचं नाही, SNDTत शिक्षण घ्यायचं. आणि मग ती इतक्या श्रीमंत घरातली मुलगी परंतु आमच्या गरीब घरामध्ये ती सासरी आली, कारण तिचं असं तत्व होतं की दारू पिणारा नवरा नको, सुशिक्षित नवरा पाहिजे. त्याच्यामुळे ती त्या ह्याच्याने आली आणि मग आजोबांनी तिला सुद्धा पुढचं BEd पर्यंत शिक्षण करायची परवानगी दिली आणि मग ती आमच्या शाळेत शिकवू लागली, मुलींच्या शाळेत, नाशिकलाच. म्हणजे त्याच्यामुळे माझे आई वडील आजोबा सगळे शिक्षक. तुम्ही पुढे जाण्याआधी मला जरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे सांगायचं आहे आणि हे तुम्हीच सांगा की तुमचे आजोबा शिल्पकार होते, म्हणजे नुसते शिल्पकार नव्हते. राजघाटावर महात्मा गांधींची समाधी आहे, त्याच्यावर जी हे राम ही अक्षर आहे ही तुमच्या आजोबांनी कोरलेली आहे 48 तासात. आणि पुण्यातला लोकमान्य टिळकांचा पुतळाही तुमच्या आजोबांनी केलेला आहे. तुमच्या गावचा महर्षी कर्व्यांचा पुतळाही तुमच्या आजोबांनी केला. म्युझियम मधला विश्वेश्वरायांचा पुतळाही त्यांनीच केलेला. खूप काम आहे त्यांची, म्हणजे अशी त्यांची सगळी ऐतिहासिक काम आहे. हो हो. आणि कस्तुरबा गेल्या त्यावेळेला कस्तुरबांचे पुतळे करण्याची एक मोठी लाट आली होती. माझ्या आजोबांनी एक छोटासा त्यांचा प्लेक केला आणि शांतीलाल मोरारजींच्यामुळे माझ्या आजोबांची आणि महात्मा गांधींची भेट झाली. ती त्यांची एकमेव भेट होती आणि त्यावेळेला त्यांनी तो पुतळा गांधीजींना दाखवला आणि हे ग्रस्त फक्त एक शब्द बोलले आणि तो पुतळा कस्तुरबांचा स्टँडर्ड पुतळा म्हणून आज सगळ्या देशात आहे. आणि तो एक शब्द म्हणजे बा. म्हणजे लाईकनेस जो असावा लागतो ना, तो लाईकनेस त्यांच्या हातात होता, तो कला होती त्यांची. आणि त्यावेळी त्यांना काही माहिती नव्हतं की याच महापुरुषाच्या समाधीवर आपल्या हाताने अक्षरं लिहायचे असं त्यांना त्यावेळी माहिती नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे असा हा संस्कार तुमच्याकडे दोन्ही घरातून आलाय, दोन्ही आईच्या घरातून पण आलेला आहे आणि वडिलांच्या घरातून. आजोबांचा लोकमान्यांविषयी जो रिसर्च झाला, कारण ते प्रत्येक पुतळ्याच्या मागे खूप रिसर्च करायचे, अशी त्यांची खूप काम आहेत. होमी भाभांसाठी त्यांनी खूप काम केलं. होमी भाभांचे त्यांचे खूप चांगले संबंध होते. TIFRच्या बरंचसं इंटिरियर आजोबांनी केलेलं आहे. विद्वत्तेविषयी त्यांना खूप आदर होता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे फारसं कोणाला माहिती नाही, पण माझे आजोबा हे श्रीधर व्यंकटेश केतकरांचे फायनान्सर होते. श्रीधर व्यंकटेश केतकरांचे फायनान्सर होते. त्यांना सतत ते आर्थिक मदत करत असत. म्हणजे आजोबांचे ते संस्कार खूप होते माझ्यावर आणि ते अनेक भाषा चांगल्या बोलत असत. जरी स्वतः 4थी पर्यंत शिकले होते तरी कला होती त्यांच्या हातात आणि अनेक युरोपियन फर्म्सना त्यांनी इंटिरियर डिझाईन केलं मुंबईमधल्या. आणि ते गुजराती भाषाही अतिशय गोड बोलायचे. संस्कृतवर त्यांचं प्रेम होतं. इंग्रजी त्यांनी आत्मसात केलं होतं व्यवसायासाठी आणि मराठी भाषेवर तर फारच त्यांचा जीव होता. आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं एक चांगलं ग्रंथालय होतं. शिल्प तर खूप जमवली होती, कलाकृती तर खूप जमवल्या होत्या. त्या बघत बसण्यात आमचा कित्येक वेळ जायचा. त्यांच्याबरोबर अनेक साईट्सवर आम्ही जायचो. त्याच्यामुळे इंटिरियरचा मला जो हे झाला छंद जडला त्याचं कारण आजोबा. म्हणजे कला, साहित्य, गांधीवाद अशा सगळ्या वातावरणामध्ये तुमचं बालपण गेलं. माझे वडील हे इंग्रजी वाङ्मयाचे खूप चांगले अभ्यास आणि जो अत्यंत अहिंसक असा विनोद असतो त्याच्यामध्ये ते माहीर होते, छोट्या छोट्या बाबतीमध्ये. आणि आमच्या घरामध्ये खूप गरिबी होती. त्याचं कारण हे सगळ्यांच्या शिक्षकांचे पगार करायचे, कर्जबाजारी व्हायचे, पितापुत्र, आणि मग शेवटी पगार आपण घ्यायचा, तत्वनिष्ठा वगैरे. त्यांचं सगळं ते लाईफच तसं होतं. अनेक शिक्षक अविवाहित असायचे, ते आमच्या घरी जेवायलाच असायचे. म्हणजे माझ्या सरांना मी वाढायचो रेग्युलर आणि जमिनीवर बसूनच आमचं सगळं जेवण वगैरे चालायचं. त्याच्यामुळे ना म्हणजे आर्थिक गरिबीमध्ये सुद्धा सांस्कृतिक समृद्धी मिळवता येते हे लहानपणी मला कळलं आणि ते रोजच्या जीवनात कळलं. आता मी त्याला शब्दरूप देतो पण ते सगळं शब्दात येत होतं त्यावेळेला, असं काही कोणी सांगत नव्हतं. त्याचबरोबर नाशिकमध्ये जे एक सांस्कृतिक वातावरण होतं ते विलक्षण होतं. त्यावेळेला नाशिकमध्ये तात्यासाहेब होते, विवा शिरवाडकर होते आणि शिरवाडकरांचं एक पूर्ण सांस्कृतिक वलय त्या शहरावर होतं आणि त्याचा खूप फायदा मला झाला. आणि त्याच्यामुळे म्हणजे जे एक प्रकारचं बहुश्रुतता जी म्हणतात ती प्राप्त झाली. एक म्हणजे सार्वजनिक वाचनालयाची नवीन इमारत तात्यांच्यामुळे झाली नाशिकमध्ये आणि त्याच्यामुळे फोरॅशियस रिडिंग आमचं झालं आणि त्याचबरोबर ऐकणं पण झालं.
दुसऱ्या बाजूला वसंत कानेटकरही नाशिक कानेटकर होते, अवावर्टी होते, सगळ्यांनाच ऐकलं मी. ते तर नेहमीच असायचे. त्या काळात माझ्या आजोबांचा जो एकंदर लोकसंग्रह होता तो पण विशाल होता. म्हणजे दादासाहेब गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे, डॉक्टर आंबेडकरांचे राईट हँड मॅन सारखे ते आमच्या घरी यायचे. नंतर शांताबाई दाणी यायच्या दलित चळवळीतल्या, आणि ते अतिशय परखड बोलायच्या, आणि ते मी लहानपणी ऐकलं सगळं. आणि त्याचबरोबर माझ्या आजोबांचे सगळ्या धर्मातले मित्र होते. एक सहिष्णुता जी माझ्यामध्ये आली ना, त्याचं मी त्याला पूर्ण श्रेय देतो. कारण मला हे सगळे धर्मविचार लहानपणी छोट्याशा घरात उंबरठ्यावर बसून अभ्यास करता करता ऐकायला मिळाले. कारण दुसऱ्या अभ्यासाला जागाच नसायची, दोन्ही अभ्यास एकाच वेळी चालायचे आमचे. आणि हे लोक एकमेकाला किती समजून घेतात, आणि कळीचे मुद्दे ते चर्चा करायचे. म्हणजे त्यांनी कधी असं डॉच केलं नाही. म्हणजे भारत पाकिस्तान फाळणीचा पण मुद्दा त्याच्यात यायचा. म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दे पण त्यांच्या चर्चेत यायचे. खऱ्या सेक्युलरिझमचा संस्कार तुमच्यावर तिथे अगदी अगदी म्हणजे, आणि माणूस महत्वाचा आहे. म्हणजे वडील अतिशय उदारमतवादी आणि आई अतिशय शिस्तीची. म्हणजे ती कधीही नोट्स काढल्याशिवाय शाळेत गेली नाही. स्वतः नोट्स काढून स्वतः शिकवायची. आणि तिघही विद्यार्थ्यांसाठी समर्पित. म्हणजे कोणाला अडी अडचणे, त्याला कर्ज दे, त्याला फी भरायला पैसे नाही, त्याला मदत कर, त्याला चपला नाही, त्याला चपला दे, काहीही चाललेलं असं आहे तिघांचं. आणि त्याच्यात जो एक आनंद ते मिळवायचे ना, तो विलक्षण ठेवा मला समजला. म्हणजे मला आज आश्चर्य वाटतं की एवढे पैसे लोकांकडे आले आणि त्यांना तो आनंद कसा नाही आहे. याचं कारण या दोन भिन्न गोष्टी आहेत. सांस्कृतिक समृद्धी जी आहे त्याचा घराघरात संस्कार किती होतो याच्यावर ते अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट जी होती की नाशिकमध्ये त्यावेळी ग्लोबलायझेशन होत होतं. म्हणजे एकलऱ्याचं विद्युत केंद्र करण्यासाठी फ्रेंच आले, नंतर मायको फॅक्टरी करण्यासाठी जर्मन लोक आले. तिथे त्यांच्याकडूनच मी जर्मन भाषा शिकलो. आणि मिग विमानांचा कारखाना यशवंतरावांच्यामुळे आला, कारण यशवंतराव नाशिकमधून निवडून आले, बिनविरोध निवडून आले. तर गोविंदराव देशपांड्यांचं निधन झाल्याने ती जागा रिकामी होती. तर त्याच्यामुळे मिग विमानांच्या कारखान्यामुळे रशियन लोक नाशिकमध्ये आले. आणि आमच्या बाजारामध्ये हे लोक दिसायला लागले आम्हाला, आणि एक दुसरं जग आपल्या पलीकडे खूप मोठं आहे हे आम्हाला लहानपणी कळलं. तुम्ही नाशिकमध्ये असताना जर्मन शिकलात? हो. का पुणे? मायको नाही, बॉशचे मायकोचे म्हणजे क्रॉल म्हणून जनरल मॅनेजर होते, त्यांच्याकडूनच शिकलो. तर म्हणजे ग्लोबलायझेशन एक काय भन्नाट प्रकार आहे. आणि ते मिग विमानांचे जे स्फोट व्हायचे, आणि त्याच्यामुळे आमचा जुना वाडा तो हादरायचा अख्खा. आणि त्याच्यामुळे ना म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानात काहीतरी विलक्षण चाललेलं आहे. म्हणजे एक भिक्षुकी करणाऱ्या आणि दशक्रिया विधीसाठी नाशिकला अस्थि विसर्जनासाठी येण्याचं एक ते गाव, अशी त्याची जी प्रतिमा होती ना, ती बदलण्याच्या काळात मी वाढत होतो. ही खरी मजा आहे. म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट नावाची कल्पना साकार होत होती. अनेक इंडस्ट्रीज नाशिकमध्ये येत होत्या, आणि मायकोसारखी कंपनी नाशिकमध्ये आली, आणि मिग विमानांचं प्रोडक्शन नाशिकमध्ये असेंब्ली व्हायला लागली. तो जो काळ आहे ना, त्याच्यामुळे खरं म्हणजे विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली. आणि माझ्या आईने त्या काळात काय केलं की कितीही पैसे नसले तरी ती पातळामध्ये घडीत 1-1 रुपये साठवायची, आणि बाळ फोंडकेंचं सायन्स टुडे विकत घ्यायची. आणि सायन्स टुडे आम्ही सातत्याने वाचला. एकीकडे गोविंदराव तळवलकरांची अग्रलेख वाचायचो महाराष्ट्र टाइम्समध्ये, कारण 11 वाजता यायचो तो नाशिकला. मग ते तू पहिलं पान, कारण आम्ही 4 भावंड, कुठलं पान कोणी वाचायचं शाळेत जाण्याच्या पूर्वी. आणि सायन्स टुडे वाचायचं. सायन्स टुडेमुळे मला याची गोडी लागली, सायन्सची गोडी लागली. आणि दुसरं एक कारण झालं ते फार मजेशीर आहे. ते म्हणजे माझ्या आजोबांचं असं म्हणणं होतं की मी डॉक्टर व्हावं आणि फी घेऊ नये आणि सेवाभावी पद्धतीने पेशंटना द्यावं. मी त्यांना विचारायचो मग माझं चालणार कसं. तर पेशंटच्या सद्सद विवेक बुद्धीवर तू विश्वास ठेव, ते तुला पैसे देतील, तू काळजी करू नको, पण तू डॉक्टर हो, असं त्यांचा आग्रह होता. आणि सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर व्हायचं असे त्यांचे एकदम फर्म विचार होते. तर त्याच्यामुळे सायन्सला जाणं निश्चित होतं. पुढे ज्यावेळेला मेडिकलला जाण्याची वेळ आली त्यावेळी मग आता आपल्याला सेवाग्राम मेडिकल कॉलेजची परीक्षा द्यायला पाहिजे, प्रवेश परीक्षा. त्याच्यामध्ये गांधी विचारावर एक पेपर होता, आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी मी लुई फिशरचं गांधींवरचं पुस्तक प्रथम वाचलं. आणि तो एक माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट आहे असं मी म्हणेन. कारण मला गांधी विचार, ज्यावेळी गांधींची टवाळी होत होती आणि गांधी काहीच नाही असं साधारण माझ्या वयाच्या मुलांना तोपर्यंत पटलेलं होतं, अशा वेळेला गांधी विचार व्यवस्थित कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला जाण्यापूर्वी वाचणं
आणि लुई फिशर सारख्या व्यक्तीकडून, आणि मग अनेक पुस्तकं वाचली. हे कुठचं वर्ष होतं? हे 1973 साल. हां. आणि ना मला त्याच्यामुळे गांधींविषयी खूप आदर आणि आत्मीयता निर्माण झाली. आणि मग मला त्याच्यातली जी डेप्थ आहे ती कळायला मदत झाली. आजोबांना एकीकडून आनंदही होत होता. मग शेवटी एंट्रन्स टेस्टची डेट आली. त्या दिवशी मी आजोबांना सांगितलं की मला ना डॉक्टर नाही व्हायचं, मला खरंच आतून असं वाटत नाही की मी डॉक्टर व्हावं. हे उदार अंतःकरणाचे होते. त्यांनी मला परवानगी दिली. पण गांधी विचार मात्र माझ्या आजोबांमुळेच्या आग्रहामुळेच मला कळलं असं मी नक्की सांगू शकतो. नाही तर मी खास करून ते वाचायला कधी गेलो नसतो. आणि तो आयुष्यभर पुरतो आणि त्याचबरोबर ते एक शिक्षक, हे समाजवादी होते, नाडकर्णी म्हणून सर. त्यांनी मला ना लोकशाहीचा कैवारी हे बॅरिस्टर नाथ पैंचं वासु देशपांडेंनी लिहिलेलं चरित्र वाचायला दिलं. त्याचा विलक्षण प्रभाव, कारण ते संस्कारक्षम वय होतं त्यावेळी माझ्यामध्ये झाला. आणि नाडकर्णी सर माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरं देत असत. म्हणजे शाळा सुटल्यानंतर आणि मी कॉलेजला गेल्यानंतरही मी त्यांच्याकडे जात असे. आणि रस्त्यात आम्ही 2-2 तास उभे राहायचो आणि ते मला समजून सांगायचे. दुसरं एक शाळेमध्ये मला शिक्षक होते, ते कमलाकर यार्दी म्हणून. आजही म्हणजे पुलांना त्यांचं खूप कौतुक होतं. कमलाकर यार्दींनी आम्हाला स्काउटिंगची गोडी लावली. कारण त्याच्यामुळे घरोघर जाऊन कष्टाची कामं करणं, खरी कमाई नावाचा त्यावेळी प्रकार असायचा. आणि त्याचबरोबर साहस करणं. मग अंजनेरीच्या डोंगरावर जाऊन आम्ही 8-8 दिवस राहायचो. तिथे सगळं स्वतः करायचं. तराफे बांधून पलीकडे जायचो तलावातून. असले काय काय उद्योग यार्दी सर करायला लावायचे. स्मशानामध्ये ट्रिप काढायचे. म्हणजे माझा जो सगळा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो विकास झाला ना तो यार्दी सरांमुळे झाला. अनंत शास्त्री गायधनी म्हणून ते नेपाळ नरेशांचे उपाध्याय होते आणि ते आम्हाला संस्कृत शिकवायचे. ते नेपाळला गेले की अशोक देवदत्त टिळक आम्हाला संस्कृत शिकवायचे. 2 दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव सगळं त्यात. पण दोघांकडून एक बॅलन्स असं संस्कृत शिकणं झालं. आणि अंतुशास्त्री एकदा फार मजेशीर प्रसंग झाला माझ्या लहानपणी की नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पाऊल ठेवलं. पेपरला आलं, रेडिओवर आलं. तर मी सगळ्या मुलांना एकत्र केलं आणि पाऊस पडत होता धोधो. आणि शाळा सुटल्यानंतर आम्ही नील आर्मस्ट्रॉंग जिंदाबाद वगैरे अशा सगळ्या एक जल्लोष केला. अंतुशास्त्रींना कळलं, बोलवलं मला. एक श्रीमुखात भडकवली. काल काय चाललं होतं? कसं बसं मी त्यांना सांगितलं, सर नील आर्मस्ट्रॉंगनी चंद्रावर पाऊल ठेवलं. ते मला असं म्हणाले की ज्या चंद्राला साक्षात शंकरांनी आपल्या जटेवर धारण केलं त्याच्यावर माणूस पाऊल ठेवेल असं तुला वाटलं तरी कसं? त्याच्यावर मी त्यांना असं म्हटलं, सर पेपरमध्ये छापून आलंय सर. मी असं म्हणेन की त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं, परंतु त्यांनी मला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक फार मोठा वस्तुपाठ दिला होता असं मी आज मानतो. कारण तिथे छापून आलंय म्हणून ते खरं आहे किंवा रेडिओवर ऐकलं म्हणून ते खरं आहे असं मानायचं नसतं. आपण स्वतः त्याची तपासणी केली का? हे जबरदस्त इम्पॅक्ट माझ्यावर राहिला. आणि पुढे मी याचा नीट मागोवा घेतला याचा. म्हणजे मला त्याचा पुढे लोकविज्ञान चळवळीत खूप उपयोग झाला असं मी सांगेन. ती जी गोष्ट आहे ती चुकीची होती हे कोणीही सांगेल, परंतु म्हणजे असे मजेशीर शिक्षक सुद्धा एखाद्या व्यक्तीला भेटणं हे सुद्धा खूप मोठं एक भाग्यच आहे असं मी म्हणेन. या सगळ्या वातावरणामध्ये ना एक प्रसंग तुम्हाला मला सांगायचा आहे. 2 प्रसंग आहेत. या MKCLच्या स्थापनेच्या दृष्टीने त्याचं विशिष्ट तसं स्वरूप काय आहे, माझ्या मनात नक्की काय प्रक्रिया झाली असेल. की माझे हे आजोबा खूप गांधीवादी आणि त्यांना त्यांच्या शाळेसाठी त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना राष्ट्रपती पारितोषिक पहिल्यांदा सुरू झालं ते पहिलं त्यांना मिळालं. त्यावेळेला अर्ज करावे लागत नसत, शोधून त्या लोकांना दिलं जात असतं. आणि सर्वपल्ली राधाकृष्णनांच्या बरोबर त्यांचा फोटो पण माझ्याकडे आहे. आजोबांना यशवंतरावांनी 1 रुपयाला शाळेसाठी जागा दिली नाशिकमध्ये, पण त्याच्यावर इमारत बांधणं शक्य नव्हतं कारण पैसे नव्हते. एक दिवशी या सद्ग्रस्तांनी ते वयाच्या 70च्या आसपास असताना त्यांच्या खादीच्या झब्ब्यातून 1 रुपयाची नोट काढली आणि मला दिली. मला म्हणाले, विवेक लॉटरीचं तिकीट आण. आय वॉज शॉक्ड. म्हटलं, भाऊ तुम्ही आणि लॉटरी? तर ते म्हणे की माझ्यासाठी नाही, मला शाळेची इमारत बांधायला पैसे पाहिजे.
आणि मला कुठल्याही उद्योगपतीच्या व्यापाऱ्याच्या घरी त्याचे उंबरठे झिजवायचे नाहीत. आणि त्यांनी मला ती आणायला लावली आणि नंतर कित्येक वेळा आणायला लावली. कधीच त्यांना 5 रुपये सुद्धा लागले नाहीत. तर भाऊ आजोबांचा हा प्रसंग नाशिकला घडला आणि मी 6 महिन्यांनी मुरुडला गेलो. आम्ही समुद्रावरून नेहमीप्रमाणे फिरत होतो. त्यावेळी मी पोस्ट ग्रॅज्युएशनला होतो. त्यावेळेला भाई आजोबा मला म्हणाले की विवेक, खरं सांगू तुला, खरं जीवन आहे ना ते भाऊ आजोबांचंच. संपूर्ण समाजासाठी जगले, स्वतःसाठी काही नाही, त्यांच्या बँकेत काही शिल्लक नाही, पण किती आनंदी चेहरा असतो त्यांचा. आणि मी ना पैसे खूप मिळवले, पण हे काही समाधान मला मिळालं नाही, असं ते माझ्याशी बोलले. मला इतकं चर्र झालं की एकीकडे ह्या आजोबांना पैसे हवे होते उत्तर आयुष्यामध्ये, आणि त्यांना असं नक्कीच वाटत असणार की त्यांच्यासारखे पैसे मी मिळवले असते तर लॉटरी काढावी लागली नसती, आणि ह्यांना त्यांच्या गावात आता शाळा सुरू करायची होती आणि मानसिक समाधानाच्या ते शोधात होते. त्यावेळेला माझ्या मनामध्ये तेव्हापासून हळूहळू स्पष्ट झालं की आधी पैसे मिळवायचे आणि मग सामाजिक कार्य करायचं, किंवा आधी सामाजिक कार्य करायचं आणि मग पैसे मिळवायचे, हा जो क्रमसिद्धांत आहे तोच चुकीचा आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या बरोबर करण्याच्या गोष्टी आहेत. या दोन एकानंतर एक करण्याच्या गोष्टी नाहीत. हे मला स्पष्ट या 2 आजोबांच्यामुळे कळलं. त्याच्यामुळे MKCLची विशिष्ट रचना जी झाली ना, त्याला माझं प्रोफेशनल बॅकग्राऊंड जशी कारणीभूत आहे, तशी हे कौटुंबिक अनुभव जे आहेत, हे म्हणजे शल्य या दोघांच्या मनातली ही जी मला समजली आणि दोघांच्या तोंडूनच ऐकायला मिळाली, तेही फार महत्त्वाचं एक कारण आहे असं मला वाटतं. लोकविज्ञानाने मला परवानगी दिली की कम्प्युटरचा प्रसार करणं हे तू करू शकतोस, परंतु फार मोठा आपल्या संघटनेचा तो कार्यक्रम होऊ शकत नाही. पण तेव्हा लोकविज्ञान जे चालवत होते, म्हणजे साधारणपणे हे साम्यवादी समाजवादी लोक, यांना कॉम्प्युटरचं महत्त्व लक्षात आलं नव्हतं. नाही ना, दुर्दैवाने. म्हणूनच कदाचित जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्यांनी त्या काळात कॉम्प्युटरला विरोध केला असेल. अगदी बरोबर. नाही, आणि त्याचं कसं आहे की त्यातला तो तत्वविचार आहे ना, तो नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो विरोध होता तो काही अनाठाई होता असं नाही. Savsol, ultimate 40 oil technology, fully synthetic, first time made in India. Savsol, world-class lubricants from Savita. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅग आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज. भव्य कॅम्पस, प्रशस्त क्लासरूम्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस. इंजिनिअरिंग विश्वातलं आघाडीचं नाव अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वठार तर्फ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर. तुमच्या बोलण्यात आता लोकविज्ञान चळवळीचा उल्लेख आला आणि आपण एवढ्या प्रदीर्घ मुलाखतीत त्याच्याबद्दल अजून काय बोलले? काय भाग होता तो? काय झालं, मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पुण्याला आलो आणि प्रोफेसर MR भिडे, प्रोफेसर ताकोले यांच्यासारखे खूप ग्रेट शिक्षक मला भेटले. आणि फर्ग्युसनला होतो? मी फर्ग्युसनला होतो. नाही, शिकायला मी पुणे युनिव्हर्सिटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंटला होतो. त्याच्या आधी नाडकर्णी सरांच्यामुळे जे संस्कार झाले होते, त्याच्यामुळे नाशिकमध्ये ज्यावेळेला आणीबाणी आली त्यावेळेला आमची वसंत व्याख्यान मला बंद पडली. मोठ्या माणसांनी ठरवून टाकलं की वसंत व्याख्यान मला करायची नाही. तर मी आणि माझा एक मित्र, आम्ही दोघांनी ठरलं की काय वाटेल ते झालं तरी आपली वसंत व्याख्यान मला झालीच पाहिजे, कारण आम्ही दरवर्षी अटेंड करायचो. 30 दिवस मी आणि माझ्या मित्रांनी मिळून वर्गणी गोळा करून एक बल्ब लावून एक माईक तिथे ठेवून वसंत व्याख्यान मला केली. त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्राकडे माझी ओढ होती असं आता मला नक्की सांगता येतं. त्याचबरोबर माझे आजोबा फार धार्मिक होते आणि ते ना त्यांचं वय झाल्यामुळे मला पूजा करायला लावायची आणि मला खरंच त्या कर्मकांडाचा वीट आला होता. म्हणजे आय वॉज व्हेरी फ्युरियस अबाउट इट. एक दिवशी आजोबा पुण्याला गेले होते. विद घाटे म्हणजे माझ्या आत्याचे सासरे, ते दोघं, विद घाटे आणि माझे आजोबा व्याही असले तरी दोघं फार घनिष्ठ मित्र होते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघांचं आमच्याकडे येणं आणि यांचं तिकडे जाणं. ते पुण्याला गेलेत म्हटल्यानंतर एक दिवशी मी सगळे देव उचलले, सगळ्या फोटो फ्रेम्सचे ते सगळं गेलं आणि गोदावरी नदीत बुडवून टाकलं. आजोबा परत आले
आणि वडिलांना आणि आईला तर काय तोंडच राहिलं नव्हतं, कारण आजोबांना आता कसं फेस करायचं हाच प्रश्न त्यांच्या पुढे होता. पण आजोबा इतके उदार होते की त्यांनी मला काहीच बोलले नाही. त्यांनी सगळं ते म्हणजे पचवलं. तर त्याच्यामुळे माझे काही वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीचा प्रवास हा असा नाशिकमध्येच सुरू झाला होता. ते तीर्थक्षेत्राचं गाव होतं खरं म्हणजे, कारण त्याच्यात खूपच कर्मकांड चालायचे. तर ते मला पसंत नव्हतं. यार्दी सरांचे पण माझ्यावर खूप संस्कार होते. असं करून मी ज्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशनला आलो तर त्यावेळेला त्याच्या आधी आम्ही खूप म्हणजे जनता पार्टीसाठी प्रचार केला होता आणि आणीबाणीच्या विरुद्ध आंदोलन केलं होतं. मी म्हणजे कॉलेजमध्ये असताना निर्भय बनवायचे बॅचेस 2 ऑक्टोबरला लावून छापून सगळ्या पोरांना वर्गणी गोळा करून वाटून ते लावून सायकलवरून रॅली काढली. आता झालं असं की आमच्या मित्रांना पोलिसांनी पकडलं, पण मी त्याचा म्होरक्या असून माझी शरीरयष्टी इतकी कृश होती की त्या पोलिसनी मला एक तोंडात मारली. मी सायकलवरून खाली पडलो आणि त्यांनी मला हाकलून दिलं. मला काही अटक झालीच नाही आणि आमचे मित्र तुरुंगात. त्यांना सोडवलं आमच्या वडिलांनी. पण मजा अशी की म्हणजे राजकीय वातावरण जे होतं की नाही ते सुद्धा त्यावेळेला असं विलक्षण होतं. आणि ह्या सगळ्यानंतर जनता पार्टीचं राज्य आलं आणि त्यावेळेला मी पुण्याला शिकायला आलो. त्यावेळी पुण्यामध्ये ना ह्या सगळ्या विचाराला खूप उधाण आलेलं होतं. ती 2 वर्ष खूप वेगळीच होती. पण ती 2 वर्ष सरली आणि सगळ्यांचा भ्रमनिरास झाला. त्याच्यापैकी मी पण एक होतो. आणि मग विधायक कार्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आणि बाबा आमट्यांनी त्याचं एक लिडरशिप त्या काळामध्ये कल्चरल लिडरशिप जी होती ती बाबा आमट्यांनी दिली. आणि मग बाबांनी लोकविज्ञान चळवळीची स्थापना केली. कॉम्रेड कुमार शिराळकर हे आमचे त्याच्यातले गुरु आणि अरुण देशपांडे, कॉम्रेड कुमार शिराळकर. कुमारनी त्यावेळेला ऊट वेड्या तोड बेड्या नावाचा प्रसिद्ध पुस्तिका लिहिली आणि त्याच्याने तो एक माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला. आणि मग मी लोकविज्ञानकडे ओढला गेलो. हा त्यावेळेचा एक कल्चरल प्रभाव राहिला. आणि मग लोकविज्ञानचं काम म्हणजे खूपच वर्ष 10 वर्ष जवळजवळ 10 वर्ष करत होतो. सिडॅकचं मिशन सुरू झाल्यानंतर वेळेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून मला त्यातून बाहेर यावं लागलं. परंतु ती 10 वर्ष जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. त्याही काळामध्ये म्हणजे माझा एकीकडे कम्प्युटरमधली तज्ज्ञता प्राप्त होत होती आणि लोकविज्ञानमध्ये मात्र नेहमी चर्चा चालायची की कम्प्युटरला आपण विरोध केला पाहिजे. त्या काळात मणिभाई देसाईंचं एक व्याख्यान झालं इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये आणि मणिभाई त्या भाषणात असं म्हणाले की आज जर महात्माजी असते तर त्यांनी कम्प्युटरला चरखा म्हटलं असतं. ह्या एका वाक्याचा मला एक प्रकारचं बळ मिळण्यामध्ये खूप उपयोग झाला आणि ते एक वाक्यसुद्धा माझ्या जीवनातलं एक टर्निंग पॉईंट. कारण कोणीतरी एक सामाजिक सेवा केलेला मनुष्य असं म्हणतोय, नुसतं मला असं हातून वाटण्याला काही अर्थ नव्हता त्यावेळी. मग लोकविज्ञाननी मला परवानगी दिली की कम्प्युटरचा प्रसार करणं हे तू करू शकतोस, परंतु फार मोठा आपल्या संघटनेचा तो कार्यक्रम होऊ शकत नाही. पण तेव्हा लोकविज्ञान जे चालवत होते म्हणजे साधारणपणे हे साम्यवादी समाजवादी लोक, हो, यांना कॉम्प्युटरचं महत्त्व लक्षात आलं नव्हतं. नाही ना, दुर्दैवाने. म्हणूनच कदाचित जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्यांनी त्या काळात कॉम्प्युटरला विरोध केला असेल. अगदी बरोबर. नाही, आणि त्याचं कसं आहे की त्यातला तो तत्वविचार आहे ना तो नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे त्यांचा जो विरोध होता तो काही अनाठाई होता असं नाही, पण त्याच्या पलीकडचं पाहणं हा भाग त्यावेळी झाला नाही. तो काय आहे की कुठलंही ऑटोमेशन जे असतं तर ऑटोमेशनची त्रिज्या जशी वाढत जाते म्हणजे त्याचा परीघ वाढत जातो. म्हणजे अनेक माणसं करत असलेली कामं ऑटोमेशन आपल्या कवेत घेऊ लागतं. त्यावेळेला दुसरी एक प्रक्रिया होणार असते आणि ती दूरदृष्टी आपल्याकडे नव्हती. ती दुसरी प्रक्रिया काय असते, कुठले ऑटोमेशन आजही तुम्ही बघू शकता की ऑटोमेशन एका विशिष्ट काळामध्ये एका विशिष्ट टप्प्याला थांबतं. म्हणजे फार काळ नाही थांबत, थोडा काळ थांबतं, परत पुढे त्याची त्रिज्या वाढत जाते. कारण मॅन इज अ टूल मेकिंग ॲनिमल. त्या परिघावर ते ऑटोमेशन 2 प्रकारच्या गोष्टी करतं. त्या परिघाच्या आतमध्ये ते ऑटोमेशन करणाऱ्या माणसांची डिमांड करतं आणि तेही खूप मोठं क्षेत्र असतं. आज जी सॉफ्टवेअर इंडस्ट्री उभी आहे आणि त्या परिघाच्या बाहेर ते ऑटोमेशन अनिवार्यपणे प्रचंड मोठ्या सेवा क्षेत्राला जन्म देतं, जिथे माणसांची गरज असते. नव्या नोकऱ्या निर्माण होतात. म्हणजे तुम्ही बँकिंगचं सेक्टर बघता त्याच्यामध्ये आज काय आहे तर माणसांचा तुटवडा आहे. कारण रोज नवीन बँकिंग प्रॉडक्ट देता येतात. कोट्यावधी शेतमजुरांना आपण बँकेतून त्यांचं मनरेगाचे हे देऊ शकतो.
हे कसं शक्य झालं असतं? टेक्नॉलॉजीमध्ये या ज्या शक्यता आहेत त्याचं भान डाव्यानं आलं नव्हतं. एक्झॅक्टली. म्हणजे त्याची काही कारणं असतील, त्यांचंही त्याच्यामागे काही त्याचं काही वाचन असेल परिस्थितीचं, त्यांचं काही स्पष्टीकरणही असेल, त्यांचं काही त्याच्याबद्दल म्हणणं असेल. परंतु मला व्यक्तिशः जे वाटलं ते म्हणजे एवढ्या मोठ्या संधी ह्या त्या परिघाच्या बाहेर ज्या निर्माण होत आहेत त्याच्यासाठी आपण तयारच नव्हतो. त्याच्यामुळे झालं काय की नुसतं बँकिंग सेक्टरचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी तुमच्या लक्षात येईल की त्याच्यातल्या लोकांनी VRS घेतली. आणि मग तुम्हाला असं दिसतं की मग म्हणजे नायगावकरांनी कविता लिहिली की काही पुण्यात गेले आणि काही पिण्यात गेले. म्हणजे आता त्या लोकांना जर आपण त्यांच्या ऑफिसर्स युनियन किंवा कर्मचाऱ्यांच्या युनियननी जर त्याच्यासाठी तयार केलं असतं तर आज तुम्हाला जो एका अगदी यंग मुलीचा फोन येतो की जिचं स्वतःचं तरी बँक अकाउंट नीट आहे की नाही आणि ती तुम्हाला ॲडवायझिंग करायला लागते एखाद्या बँकिंग प्रॉडक्टविषयी, ते त्यावेळी तुम्ही तो फोन ठेवून देता. पण समजा अशा एका व्यवस्थित ज्यांनी कस्टमर्स हँडल केलेत अशा एका ऑफिसरनी तुम्हाला फोन केला असता आणि त्यांनी तुम्हाला ॲडवाईज केलं असतं तर किती वेगळीच गोष्ट घडली असते. पण ते लोक ह्या सेवा क्षेत्रासाठी तयारच झाले नाहीत. त्यांना ऑटोमेशन कसं जमणार नाही आहे, मग तुम्ही VRS कशी घ्या, म्हणजे ज्यांना खरं ते डोमेन समजत होतं, त्याच्यातल्या प्रेरणा, त्याच्यातले ग्राहकांचे प्रश्न हे ज्यांना नीट कळत होते, ती सगळी मॅनपॉवर आपण घालवली. आणि ऑटोमेशनला विरोध करून उपयोग नसतो, तो महाप्रवाह आहे. ते काय महाप्रवाह काय काल सेट होतात आणि आज येतात असं नाही. ते 20-25 वर्ष आधी त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये फंडिंग होतं, तसे रिसर्च होतात आणि मग त्याच्यातून बाजाराच्या प्रेरणा उद्भवतात आणि त्या सगळ्याचा परिपक्व म्हणून तुम्हाला ते ऑटोमेशन तुमच्या दारात येतं. तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देणार हा प्रश्न असतो. आणि दुसरं काय होतं की दुसरी एक वेगळी प्रेरणा होती. लोकविज्ञानमध्ये ज्या दुसऱ्या गोष्टी झाल्या त्या खूप महत्त्वाच्या होत्या. म्हणजे उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो भाग आम्ही केला, ज्यावेळी त्याला आम्ही बुवाबाजी आणि भोंदूगिरी म्हणायचो. अंधश्रद्धा हा शब्द आम्ही वापरत नसू. त्याचे आम्ही खूप प्रचंड प्रयोग केले. म्हणजे अशाच एका प्रसंगाची तुम्हाला मी आठवण देईन की शनिवार वाड्यासमोर माझं ते डेमॉन्स्ट्रेशन चालू होतं की मी निखाऱ्यांवरून चालून दाखवायचो. तर अशा एका गर्दी जमलेल्या कार्यक्रमाला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आले होते आणि त्या गर्दीत त्यांनी माझी ओळख करून घेतली. आणि त्या माणसाने मला, एकच असा माणूस होता तेवढ्या गर्दीत की त्याने मला विचारलं की मला येईल का निखाऱ्यावरून चालता. आणि त्यांनी ताबडतोब, म्हणजे त्या वयाचा मनुष्य कोणी तयार होत नसेल, लहान पोरं व्हायचे, ते तयार झाले. मग त्यांना मी पाण्यात पाय बुडवले व्यवस्थित. त्यांना म्हटलं काही नाही डॉक्टर, मस्त एकदम धमाल येते, चला. आणि ते चालले. दाभोळकर गेल्यानंतर साधनेच्या दिवाळी अंकात मी त्यांच्यावर जो लेख लिहिला त्याचं म्हणून शीर्षक दिले निखाऱ्यांवरून चालणारा माणूस. कारण पुढे आयुष्यभर तो मनुष्य निखाऱ्यांवरून चालला. आणि नेहमी माझ्या आणि त्यांच्या भेटी आमच्या कार्यालयात चालायच्या. रात्री 11, 11:30 पर्यंत आम्ही विचार करायचो की हे कार्य पुढे कसं न्यायचं आणि टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा. म्हणजे अनेक गेम्स आपल्याला करता येतील का, अनेक ॲप्स डेव्हलप करता येतील का की ज्यामुळे यंग लोकांना हा विचार कळेल. दाभोळकरांना ते उत्तम भान होतं. फारच नवीन माध्यमं, नवीन टेक्नॉलॉजी आणि त्याचा आपल्या विचारांसाठी कसा वापर करायचा हे फार उत्तम. हे चळवळीतल्या खूप कमी लोकांना खूप आणि त्याच्यासाठी इतके ते समर्पित असायचे आणि इतकं त्यांना आत्मीयता होती. रात्री उशिरापर्यंत बसून मग त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत त्याच्यात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याचं ॲनिमेशन्स आपण कशी करायची अशा आमच्या सगळ्या चर्चा चालायच्या. नंतर अर्थात काय झालं तुम्हाला माहिती आहे. पण म्हणजे एक खूप चांगला मित्र गमावला त्याच्यात. आणि दाभोळकरांनी मग अंधश्रद्धा निर्मूलन समिती काढली. त्याचं 25वं वर्ष ज्यावेळी झालं त्यावेळी मला त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि त्याच्यात हा प्रसंग त्यांनी सांगितला की असं शनिवार वाड्यासमोर झालं होतं. आणि तो एक कार्यक्रम आम्ही करायचो. त्याचबरोबर आम्ही म्हणजे जेनरिक नेम्सची औषधं मिळाली पाहिजे ह्याच्यासाठी खूप काम केलं. टॉनिक विरोधी मोहीम आम्ही चालवल्या. बाळांची काळजी कशी घ्यायची. स्त्री आरोग्याचे तर आमचे स्लाईड शो एवढे प्रसिद्ध होते, इतक्या ठिकाणी स्त्री आरोग्याचं झालं. रिन्युएबल एनर्जीमध्ये तर अक्षरशः 8 टन सामान घेऊन मी फिरायचो STच्या टपावर आणि सोलर कुकरची डेमॉन्स्ट्रेशन द्यायचो. पूर्ण टॅनिंग होऊन जायचं चेहऱ्याचं. आणि चौकांमध्ये सोलर पॅराबोलिक रिफ्लेक्टरवर कुकर लावून त्याच्या शिट्ट्या काढून लोकांना भात, अंडी, बटाटे उकडून वगैरे खायला घालायचो. आणि खूप त्याची प्रसार झाला. आणि त्या काळात विज्ञानावरची जी पुस्तकं होती त्यांची प्रदर्शनं आम्ही गावोगावला आणि त्याचं 33% कमिशन आम्हाला लोकविज्ञानाला मिळायचं. त्याच्यातून आमचा संघटनेचा खर्च चालायचा.
ती पुस्तक प्रदर्शनांच्या तिथे कुठलंही एक पुस्तक निवडून आम्ही व्याख्यानं द्यायचो आणि ती खूप गाजायची. आणि सगळी ग्रामीण भागामध्ये आम्ही विज्ञान यात्रा काढायचो, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचो आणि इतक्या लोकांचा सहभाग. आणि त्यातला सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम म्हणजे वैज्ञानिक गप्पा. लोक प्रश्न विचारतायत आणि संवाद सुरू व्हायचा. लोक आणि विज्ञान यांच्या सीमारेषेवरचेच प्रश्न आम्ही घ्यायचो आणि त्याच्यावर खूप विलक्षण अवेअरनेस निर्माण व्हायचा लोकांमध्ये. आणि त्यावेळेला जगाला अणुयुद्धाचा धोका खूप वाढला होता. स्टार वॉर्सची कल्पना रोनाल्ड रेगननी आणली होती. युद्ध ही गोष्ट ग्लोरीफाय करण्याची नाही, हा संदेश आम्ही ठामपणे पोचवायचो. मोठं आव्हान असायचं पण पोचवायचं. दुसरं म्हणजे केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे खूप कार्यक्रम त्यावेळी व्हायचे. मी दरवर्षी केरळला जायचो. कॅनेनूरपासून त्रिवेंद्रमपर्यंत सायकल रॅलीमध्ये भाग घ्यायचो आणि केरळी ती सगळी गाणी मल्याळममधली ती मराठीमध्ये भाषांतर करून घ्यायचो आणि मग पुण्यात आम्ही स्ट्रीट प्लेज करायचो. खूप मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे आमचे म्हणजे विज्ञान यात्रेमध्ये. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला भोपाळ गॅस कांड झालं त्यावेळी आम्ही त्याच्यात उतरलो आणि ते ड्रॉप लोकांच्या डोळ्यामध्ये टाकण्याचं हे. आणि मग एव्हररेडी बॅटरीच्या विरुद्ध आम्ही मोठी देशभर मोहीम, सगळ्या संघटना आमच्या एकत्र आल्या. नंतर सायलेंट व्हॅलीच्या विरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात भाग घेतला आम्ही आणि सायलेंट व्हॅली बचावली. एक व्हर्जिन फॉरेस्ट आजही टिकून राहिलं, नाही तर ते सबमर्ज झालं असतं त्यावेळी केरळमधलं. म्हणजे सेल्फ ऑर्गनायझिंग जे आहे या टेक्नॉलॉजीने आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह अजेंडा याचा प्रचारच होत नाही. सारखं आपलं फेसबुकमुळे काहीतरी भयंकर घडतंय एवढंच फक्त एकच प्रोजेक्ट केलं जातं. त्याच्याने आज जगामध्ये, आज तुम्ही मला सांगा की विकिपीडिया कसा तयार झाला. आज सर्वसामान्य लोकांची असामान्य सामूहिक कृती उभ्या राहत आहेत जगामध्ये, हे आपण सांगतच नाही आहे. Savsol, Ultimate 40 Oil Technology, fully synthetic, first time made in India. Savsol, world-class lubricants from Savita. महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅग आता 5 वर्षाच्या वॉरंटीसह. ऑटोबॅग UPS इन्व्हर्टर बॅटरीज. भव्य कॅम्पस, प्रशस्त क्लासरूम्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक सुविधा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस. इंजिनिअरिंग विश्वातलं आघाडीचं नाव अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वठार तर्फ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर. मला एक प्रश्न तुम्हाला विचारावंसं वाटतं. म्हणजे खूप वेळ आपली चर्चा चालली आहे आणि मला तसं वाटतंय तुमच्याबरोबर असंख्य मुलाखती केल्या तर खूपच बरं होईल. माझंही प्रबोधन होईल, समाजाचंही प्रबोधन होईल. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हे सगळं तुम्ही बोलताय, हे कॉम्प्युटर नाही आहे. आपण कॉम्प्युटर लिटरसीविषयी बोलतो. लोक कॉम्प्युटर शिकतात. आज जे दिसतंय, लोक IT शिकतात, लोक कॉम्प्युटर शिकतात. पण तुम्ही जे हे सांगताय, जे आपल्या सगळ्या पुरोगामी वारशातून आलेलं आहे, हे तिथे दिसत नाही. मला आज सतत जाणवतं कॉम्प्युटर वापरणारा माणूस जो गुगलवर असतो, जो विकिपीडिया बघतो, पण त्याला ही दृष्टी नसते, पर्स्पेक्टिव्ह नसतो. आणि मग तो कॉम्प्युटर कुठच्या तरी एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातात पडतो. मग सोशल मीडिया कधीतरी अफवा, घाणेरड्या अफवा पसरवण्यासाठी वापरला जातो. त्यातून दंगली निर्माण होतात. म्हणजे तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर माणसाचा विकास झाला पाहिजे, माणसाचा दृष्टिकोन विशाल झाला पाहिजे. हे जे गृहीत धरलेलं होतं तसं होताना दिसत नाही. याबद्दल तुमचं मत काय? बरोबर आहे. कसं आहे की कुठल्याही तंत्रज्ञानाला हा शाप असतोच की त्याचा गैरवापर होणं, हे आपण नेहमी बघतो. म्हणून मी म्हटलं की नुसतं स्मार्टर होऊन चालणार नाही, तर वायझर व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मूल्य प्रत्यक्ष जीवनात आचरणारी माणसं जोपर्यंत युवांना दिसत नाहीत तोपर्यंत त्यांनी तरी कशाला त्याच्यावर विश्वास ठेवावा. ती तर पुस्तकी चर्चा आहे सगळी. त्याच्यामुळे जबाबदारी खरं आपल्या पिढीची आहे की आपण त्यांना रोल मॉडेल्स निर्माण करतो की नाही. आपल्या जीवनात ज्यावेळी कसोटीचे प्रसंग उभे राहतात त्यावेळी आपण नक्की कसे वागतो हे ते बघतायत आणि त्याच्यात त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर सध्या भ्रमनिरास होतोय. मला असं वाटतं की तिथे आपण म्हणजे आपली जी एक पिढी आहे 40च्या नंतरचे ज्यांची हे आहे
त्यांना कुठेतरी हा प्रश्न समोर घ्यावा लागेल, कारण युवांकडून नुसते अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. दुसरी एक गोष्ट की ह्या तंत्रज्ञानाने सामाजिक परिवर्तन काय काय घडते हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट करत नाही. म्हणजे जसं गांधींना एकदा विचारलं गेलं होतं की कसली आली अहिंसा, जगात तर सगळे हिंसाच दिसते, सगळी युद्ध चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की या पृथ्वीवरच्या अनेक नद्यांच्या काठी ज्या संस्कृती नांदतायत त्याच्यामध्ये लोक फार एकमेकाशी अतिशय सौहार्दाने, प्रेमाने, अहिंसेने जगतायत, त्याच्या बातम्या होत नाहीत, असं गांधींचं म्हणणं होतं. आणि त्याचं प्रूफ त्यांनी असं दिलं होतं की तसं जर तुम्ही म्हणताय की मनुष्य हा मुळातच हिंसक आहे, तर मग मानवजात या पृथ्वी तलावर जी शिल्लकच राहिली नसती आत्तापर्यंत, त्याची तर संख्या वाढते. तसंच याही बाबतीत आहे की उदाहरणार्थ आमची इजिप्तची कंपनी MKCL इजिप्त, त्याच्या कामासाठी नेमकं जाण्याचा दिवस आणि इजिप्तच्या निवडणुकांचा दिवस एकच होता. म्हणून मी आधी त्यांना फोन केला की अरे बाबा मी अडकून बिडकून पडलो तर पंचायत होईल. तर नाही तसं काही नाही, यू कम म्हणून गेलो. आमची मीटिंग उरकताच मी तहरीर स्क्वेअरमध्ये गेलो. त्या बायका ज्या उत्साहाने बोलत होत्या त्या काय सांगत होत्या, त्या सारख्या सांगत होत्या की हे सगळं फेसबुकमुळे आम्हाला शक्य झालं. कारण म्हणाले फेसबुकवर प्रथम म्हणजे इजिप्तमध्ये एक खालिद सईद नावाच्या तरुणाला बरोबर त्यांनी चेचून मारला सरळ, आणि त्यावेळी सगळ्या इजिप्शियन नागरिकांनी त्याचे व्हिडिओ काढले. आणि वेलगोनिमनी त्याचं एक फेसबुक पेज केलं, वी आर ऑल खालिद सईद, जे आपल्याकडे आम्ही सारे दाभोळकर वगैरे या घोषणा. तर ते पेज केल्यानंतर त्याच्यावर जे रिस्पॉन्सेस आले त्यांनी रात्र जागून त्या प्रत्येक पोस्टला रिस्पॉन्स दिला. लक्षावधी लोकांचं संघटनेशिवाय संघटन, ऑर्गनायझिंग विदाऊट ऑर्गनायझेशन, हा नवीन स्वसंघटनाचा नवीन फिनॉमिना तयार झाला जगामध्ये. आणि मग फेसबुकवर जेवढी मुबारकनी बंदी घातली तर त्या बायका मला असं म्हणाल्या की फेसबुकवर बंदी घातल्यानंतर आम्ही आमच्या नवऱ्यांना बाहेर ढकललं करायचं की आता काय आपल्याला खरं काही कळत नाहीये, कारण आता तो त्याचा TV सांगतोय ते सत्य थोडीच आहे, आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे. अशा दृष्टीने त्या तहरीर स्क्वेअरवर आल्या. आणि मग जे झालं ते आपण सगळे जाणतो. चांगल्या वापराचं प्रोजेक्शन व्हायला पाहिजे, त्याची रोल मॉडेल्स आली पाहिजे, मुलांना तसे टास्क आपण दिले पाहिजे. तसं तुम्ही गावामध्ये गेलात तर बायकांचे छोटे छोटे ग्रुप आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप. त्या मोबाईल फोनचा एक वापर फार मजेशीर करतात. काय करतात की त्यांचे ग्रुप आहेत, नवरा दारू पिऊन आला की पटकन त्या सगळ्यांना मेसेज जातो, सगळ्या बायका घरी जमतात. तो काही करूच शकत नाही, त्याला कळतच नाही की हे इथे जमल्या कशा सगळ्या बायका. असे सुद्धा उपयोग लोक करतायत. म्हणजे सेल्फ ऑर्गनायझिंग जे आहे या टेक्नॉलॉजीने आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह अजेंडा ह्याचा प्रचारच होत नाही. सारखं आपलं फेसबुकमुळे काहीतरी भयंकर घडतंय एवढंच फक्त एकच प्रोजेक्ट केलं जातं. त्याच्याने आज जगामध्ये, आज तुम्ही मला सांगा की विकिपीडिया कसा तयार झाला, आज सर्वसामान्य लोकांची असामान्य सामूहिक कृती उभ्या राहत आहेत जगामध्ये, हे आपण सांगतच नाहीये. आज विकिपीडिया किती मुलांना माहिती आहे? मी ग्रामीण भागात सगळीकडे फिरतो, MSCIT न झालेल्या हजारो मुलांना मला भेटावं लागतं कॉलेजेसमध्ये. मी म्हणतो की विकिपीडिया कोणी कोणी वापरलंय, हातवरती नाही. का असं होतं? कारण आपल्या माध्यमातून आपण त्यांना हे दाखवतच नाही की अरे सर्वसामान्य माणसं एकत्र येतात, एकमेकाशी संवादाने हे करतात. आज ओपन सोर्सची मुवमेंट केवढी जबरदस्त. लुई पाश्चरनी त्याचं जे संशोधन होतं ते जगाला मोफत दिलं, हे किती वेळा आपण सांगतो मुलांना. किंवा एडिसननी इलेक्ट्रिक बल्बचं पेटंट घेतलं नाही, किती वेळानं सांगतो. आमचं असं म्हणणं आहे माध्यम ही नकारात्मक गोष्टींना अधिक महत्त्व देते. मला असं एकदम सरसकट माध्यमांवर आरोप नाही करायचा, परंतु एक जो मेन इथॉस आहे ना तो नाहीये. सर्वसामान्य माणसं एकत्र येऊन किती असामान्य गोष्टी करू शकतात या तंत्रज्ञानामुळे, हे सांगण्याची गरज आहे खूप मोठ्या प्रमाणात. हे होत नाहीये. माझा शेवटचा प्रश्न, याचं पुढे काय होणार आहे? ITचं पुढे काय होणार आहे? ITचं पुढे काय होणार आहे ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की डिजिटायझेशन, व्हर्च्युअलायझेशन, मोबिलायझेशन, मोबाईलवर कामं करणं, किंवा पर्सनलायझेशन, किंवा सेल्फ ऑर्गनायझेशन, सोशल मीडिएशन, हे सगळे गतिमान झालेले महाप्रवाह आहेत. ह्याच्यातून आपण खरं म्हणजे म्हणजे माझा एक विचार सकारात्मक असतो नेहमी, त्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि ज्या प्रकारच्या भाषांतराची प्रक्रिया निर्माण झाली आहे त्याच्यामुळे एक प्रकारचं ज्याला मी म्हणेन की शांततामय सहजीवनाकडे आपला प्लॅनेट जाईल. थोडेसे त्याच्यात मध्ये मध्ये संघर्ष होतील, पण आज मी स्पॅनिश लोकांशी बोलतच नाही. आज मला पेरूमधली माणसं माहितीच नाही आहेत, त्यांचं काय चाललंय काहीच नाही.
पण ज्यावेळेला भाषांतराचं तंत्रज्ञान येईल त्यावेळी गुगलवर आलेली प्रत्येक गोष्ट तत्क्षणी सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध असेल, कारण नियर परफेक्ट ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे जगामध्ये अंडरस्टँडिंग होणं, परस्परांमध्ये संवाद होणं, याला खूप विशाल असं पट मिळेल. कळलं की नाही? त्या लोकांमध्ये युद्ध लावणं तुम्हाला इतकं सोपं नसेल, कारण पटकन ते सगळ्यांना माहीत असेल, यु नो. आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना आपल्या घरी बसून अतिशय उत्पादक असं काम करता येईल. जे आज बेरोजगारीच्या समस्या आहेत, म्हणून आम्ही सारखा MKCL मध्ये त्याचा प्रसार करतो की डिजिटल फ्रीलान्सिंग, मुलींना विशेषतः त्या त्यांच्या घरी राहून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये व्यवहार करू शकतात, रोजगार मिळवू शकतात, आपली गरिबी दूर करू शकतात. त्याच्यामुळे $2 फॅमिलीज टू $3, $3 टू $4, $4 टू $5, $5 टू $6 हा प्रवास करण्यासाठी एक अवकाश, जो एक इकोसिस्टीम लागते, ती तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी देईल. म्हणजे दारिद्र्यमुक्तीकडे जाण्याचा एक महामार्ग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तुम्हाला दाखवेल. याचं कारण जास्तीत जास्त गोष्टी ह्या माहिती आणि ज्ञान हे केंद्रस्थानी असणार आहे. त्याच्यामुळे जडपदार्थ आणि ऊर्जा हेच ज्यांचं मोठं मालकी हक्क आहे, ज्यांचे स्वामित्व आहे, त्यांचं महत्त्व हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे उदाहरणार्थ भूदानाची चळवळ जी विनोबांनी चालवली, तर कायदा आणि कत्तल यांनी जो प्रश्न सुटू शकत नाही तो करुणेने सुटू शकतो, असं विनोबांनी आपल्याला दाखवलं. पण मी जो विचार करतो तो म्हणजे विनोबांच्या भोवती जर प्रचंड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एक पॉवरफुल सॉफ्टवेअर फ्रेमवर्क असतं, तर आपण भारतातला भूमी प्रश्न आज सोडवलेला असता. यु नो, ती ताकद त्यांच्या मागे असती तर काय झालं असतं तुम्ही विचार करा. भूदानाचे जे अपयश आहे ना, त्याची मीमांसा मी केलेली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की विनोबा ज्यावेळी एका गावातून पुढच्या गावी जायचे, त्यावेळी जर ट्रान्सफर झालेल्या असत्या किंवा जे धान दिलं गेले त्याच्यावर कुठली कुळं आहेत, मग त्या कुळांचं काय होणार आहे, त्यांचा डेटाबेस आपल्याकडे आहे का, त्यांना अन्य व्यवस्था आपण काय करणार आहोत, ह्याची जर व्यवस्था आपल्याला लावता आली असती तर काय झालं असतं, ह्या शक्यताच आपण विचारात घेत नाही. म्हणून ते जग कसं असेल हे विचार करताना आपण थोडंसं भूतकाळात गेलो आणि त्यावेळेला त्या लोकांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतं तर काय झालं असतं, असा विचार केला तरी आपल्याला अनेक प्रश्न सुटताना दिसू शकतात. आणि विनोबा तर विज्ञानाचे फार चाहते होते. भूदान चळवळीमध्ये अनेक ठिकाणी ती लायका कुत्री जी अवकाशात गेली होती त्याच्यावर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत त्यावेळी. म्हणजे असं नाही की ते काहीतरी वेगळ्याच विचाराचे होते. त्यांना जर असे सॉफ्टवेअर फ्रेमवर्क असते तर आपण कुठे गेलो असतो. महात्मा गांधींनी स्वतः, म्हणजे तुषार गांधींनी ते सिद्ध करून दाखवलं की त्यांनी अनेक वर्ष महात्मा गांधींचं टेलिग्रॅमचं बिल हे व्हॉइसरॉयपेक्षा जास्त होतं. म्हणजे त्यांनी त्या तंत्रज्ञानाचा संघटनासाठी उपयोग केला होता. हे आपण मुलांना सांगतच नाही. त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं पुढे काय होणार याच्यापेक्षा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जगाचं काय होणार हे महत्त्वाचं आहे. काही संगीतकार बघितलं तर त्यांचं जे संबंध काम आहे ते आता डिजिटल फॉर्ममध्ये येतं. त्याच्यामुळे समजा ते संगीतकार प्रत्यक्ष देहानी हे झाले, ते वारले समजा. नौशादांचं पारंपरिकता ही त्यांची सिग्नेचर. मग त्या पारंपरिक शैलीचं जर मी तुम्हाला करून दाखवलं तर नौशादांचंच आहे असं तुम्हाला वाटेल. ही एक अमरत्वाची, आणि हे सगळ्याच क्षेत्रात, म्हणजे नुसतं संगीताच्या क्षेत्रात म्हणत नाही मी, सगळ्याच क्षेत्रात. संगीताचा मुद्दाम निवडलं कारण ते मोस्ट कॉम्प्लेक्स आहे म्हणून, पण अशी एक वेगळीच गोष्ट पण जगामध्ये घडणार आहे. त्याच्यामुळे मी इथे नसलो तरी मी त्या जगात असणार आहे. याच्यासाठी माझं वर्तन हे त्याच्यानी प्रभावित होणार आहे या विचाराने, हे लक्षात घ्या. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जगात काय काय घडणार आहे, इट्स गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि खरी लोकशाही काय आहे ती तुम्हाला या टेक्नॉलॉजीनेच मिळणार आहे. ज्याला गांधीजी पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी म्हणायचे आणि रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीला ते विरोध करायचे, प्रतिनिधीशाहीला, तर तो सुद्धा विचार प्रत्यक्षात कसं आहे की हे सगळे विचार काळाच्या खूप आधी होते असं मला वाटतं. आज जर ते असते तर ते जास्त विचार प्रत्यक्षात आणता आले असतात. पण त्यांनी आपल्याला विचारधारा तर देऊन ठेवलेली आहे. वी कॅन प्रोग्रेस ऑन दॅट. विवेकजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्हाला भेटल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटतं, नवी आशा मिळते असं लोक का म्हणतात हे मला आज कळलं. थँक्यू. Savsol, ultimate